5 फळं आहेत. हां, खण हाय हाय. खाऊची पानं हा घेतली. पळी पंचपात्र हा घेतली. तांब्या भांड. हा. हो हाय. आता राहिल्या अक्षदा. वा 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 वा, चांगली जोरात तयारी चालली की पूजेची. तुम्ही पण येणार आहे का मावशी उद्या? हा मग आता सरकारांची कारभारी म्हणून पूजेला पाहिजेच ना मी. ए स्वप्नील, तुझं तू बघ की कशाला उगाच त्यांच्या नादाला लागतो. हे बघा, हे आले दोघं. या. काय पूजेची तयारी जोरात चालली वाटतं. एकदम जोरात. बरं कदम, यश बाप्पू म्हणलाय उद्या ताजी फुलं घेऊन येतो पूजेसाठी. वा, हा झालं तर मग अजून काय पाहिजे. हा आणि बाकी सगळी तयारी आम्ही केलीच आहे. हा. बरं आप्पे, तू बापूला निमंत्रण दिलंस ना? हो, मी उद्या त्यांना सोबत घेऊन येतील माझ्या. हा त्यांना बोलू बर का आप्पे. नाही त्यांच्याशिवाय पूजाला काय अर्थ नाही, है ना सुजा? अर्जा, आप्पे, तुम्हाला दोघांना बी उद्या रजा आहे ना? हो बाबा, दोघांनाही सुट्टी उद्या. हा, तुम्ही दोघं बी मला पूर्ण वेळ पाहिजेत बर का. तुम्ही दोघं आणि जमीन असल्यावर मला दुसरं काय बी नको. बघितलं का, म्हणजे बाकीचे बोंबलत गेले तरी यांना चालणार आहे. बाकीच्यांच्या बद्दल नाही, पण तुमच्या बद्दल मला हेच वाटतं. हा राप्पे, चला आवरून घेऊ आपण, म्हणजे पूजेला मदत करता येईल आपल्याला. हो. अरे हे काय पडलं? माझे आता ग बाया, आप्पे काय आहे ग ते? नाही लगेच त्याच्या हातातून ओढून घेतलं. मावशी तुम्ही वाचा ना. अपर्णा, दे त्यांना वाचायला. मला जर वाचता येत असतं ना तर कवा सगळं नाव करून घेतलं असतं माझ्या. त्यात काही शंकाच नाही म्हणा. इथं पूजेची तयारी चालू आहे, कशी देऊ मी नोटीस? आलेच मी. अर्जुन, अबे काय इथं पण काम का? अजून आवरलं पण नाही, लगेच कामाला सुरुवात केली. कपडे बदलले नाही, माझं आवरून पण झालं. आवरायचं, जरा फ्रेश व्हायचं, काय करायचं. ठेव आता, नंतर कर. मी काय म्हणतो ऐक ना, कदमांना बघितलं कसले खुश होते ना. म्हणजे चेहऱ्यावरून दाखवत नाहीत ते कधी, पण तुला सांगतो मनातून लय आनंद झालाय त्यांना. बापूंना पण भारी वाटले ना. बापूंना आतनं लय दुःख झालंय अर्जुन, ते दाखवत नाहीये. अबे तुला सांगू का, पोरग म्हणून मी सगळ्यात भारी गोष्ट काय केली आयुष्यात, ही जमिनीची. उद्या ना, उद्या कदम पूजेला बसतील ना, त्यावेळी कदम पोरगा झालेला असेल, मी त्यांचा बाप असेल. का माहितीये का? म्हणजे बघ ना, पोराला एखादी गोष्ट पाहिजे आणि ती बाप आणून देतो, त्यावेळी पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून बाप कसं खुश होतो, तसं उद्या होणार आहे मी. कदमांनी आजपर्यंत सगळे हट्ट पुरवले ग माझे. काय मागितलं ते समोर हजर लगेच. बापूंनी काय नाही केलं माझ्यासाठी. अप्पे, तुला नाही वाटत का भारी? चांगलं वाटतंय की. वाटतंय ना कदमांसाठी? अर्जुन, तुला ते आठवतंय का, मी मागे एकदा ते जमिनीच्या मुद्द्यावरनं बोलले होते. हा ते कोणीतरी जमीन लाटली कोणाची तरी ना, त्यांना मिळाली नाही, ज्यांच्या ताब्यात त्यांची पण काही चूक नाही असं. ते त्याचं काही कळणार आहे अजून? तुला कळलंय पण तू घाबरतेस. म्हणजे तुझा निर्णय झालाय, तुला कळलंय कोण चूक आहे कोण बरोबर आहे, पण तुला ते समोरच्या माणसाला दुखवायचं नाही. पण एक सांगतो, ह्या विषयात कोण ना कोणतरी दुखावलं जाणार आहे बरं का. नाही, पण असं काही तोडगा नाही निघणार का, जेणेकरून कुणीच दुखावलं नाही गेलं पाहिजे? मला तर नाही सांगता येणार असं काय. आता तुला सांगू का पे, तू निर्णय घे काहीतरी एक. तुझा निर्णय घेशील ना, तू बरोबर असणार आहे, शपथ सांगतो. हा, उद्याचं ऑफिसचं काय सुट्टी आहे ना? मी इथं बघ काय लागतंय काय नाही, जरा लक्ष देतो. हो, चला झोपूया. तू झोप, मला काय झोप येणार नाही पे. मला असं झालं की कधी एकदा उद्याचा दिवस उजळतोय आणि मी कदमांना बघतोय पूजा करताना, ती माती हातात घेताना, असं झालंय मला नुसतं. हे बापूंना मामींना सांगितलं ना? सांगितलं बहुतेक. बहुतेक काय आप्या सांगायचं ना,
घरची माणसं आहेत ते आपले. आणि बाप्पू भारी माणूस आहे ग. त्यांना आवड आहे या सगळ्या गोष्टींची आणि जमीन माती ह्या सगळ्याची जाण आहे त्यांना. अर्जुन बास झालं. ती जमीन गव्हर्नमेंटने बापूंच्या नावावर केली. बापूंचा हक्क आहे त्या जमिनीवर. काय ओय 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 काय अगं कुठं हरवली तू अप्पे? काय चाललंय? झोपूया लवकर, उद्या सकाळी लवकर उठायचंय ना. बरं सकाळी काय करणार आहेस तू? काहीतरी केलं पाहिजे रे अर्जुन, तर निर्णय घेतला पाहिजे. नाही चालणार. काय बोलते तू अप्पे? कसला निर्णय घेतला पाहिजे? मी डॉक्टरांना सांगणार आहे बरं का, ही काहीतरी बडबड करत असते बाबा. अरे नाही. कळलं कामाचं असेल ना डोक्यात. मी तुला हे म्हणत होतो की किचन मध्ये जर काय काम नसेल जास्त तर सकाळी आवरलं की डायरेक्ट बापूंकडे जा आणि बापूंना मामींना घेऊन डायरेक्ट शेतात ये. तसंच करते. चला आवरा पटकन, आता कपडे बदलून घे. मी गरम पाणी घेऊन येतो, पाय बुडवायचे 10 मिनिटं. काय चल, आलो. गोळ्या पण घ्यायच्यात आपल्याला. अगं रुपाली, पियू झालं का? चला लवकर, आधीच वेळ झालाय. आलो आई. चल पिऊ पटकन. काय काय घेतलं? फळं, हा पान सुपारी, नारळ, खड. हा चला जा पटकन, गाडी ठेव जा. चला झालं, आटोपलं का सगळं? हा. घेतलं नाही व्यवस्थित? ते भटजी भाऊंचं काय? हे सरळ शेतात येतो म्हणले. बरं. सरकार मी चांगली दिसते ना? हा? तर एकदम टँटॅडँग. म्हणे शेतात पूजा करायला चाललोय आपण, काय कुणाच्या लग्नाला नाही चाललो. आता गो बाया, असं कसं रुक्मिणे? अगं आपल्या घरातलं कार्य आहे, आज शेतात नाही का मोठी पूजा घालायची. या तुमचीच वाट बघत होतो. जोडी बाकी एक नंबर दिसते. अप्पे, ते पोटूची पणाचं तेज चढायला लागलंय बरं का तुझ्या चेहऱ्यावर. आई आता बास झालं आमचं कौतुक, आपल्याला निघायचं ना, उशीर होतोय. हा मग एवढा महत्वाचा दिवस हाय. आपे तुझं हापीस नाही ना आज? नाही. नशीब आमचं, रजा घेतली तू. तुम्ही इथून कायमची रजा घेतलीत ना मावशी, मग आमचं पण नशीब. बारी जोक मारता बारी. चला लवकर चला, तिकडे पूजा आहे. भटजी भाऊ परत वैत टाकतील. हा चला. बरं आई ऐका की, मी घरी जाते आधी. म्हणजे अहो म्हणजे बापू मम्मी दिप्या घरी येत ना, मग आम्ही एकत्रच येतो असं. बरं पण लवकर या बरं का. हो मी येते की. चल. सुषमा, दिप्या. काय हो? अरे मी माती विसर्जित करायला चाललोय. नमस्कार करून घ्या मातीला. बापू असं का बोलायला लागलाय तुम्ही? काय झालं तुम्हाला? बापू ऐका माझं, ही माती अजिबात विसर्जित करू नका. दिप्या, माझं ठरलंय. अहो काय ठरलंय बापू तुमचं? अगं मग मी तू सांग की, तुमचा दीदीवर विश्वास नाही का? दिप्या तसं नाही र. दिप्या, माझा सगळ्यात जास्त आप्पीवर विश्वास आहे. हा मग संपला विषय. दीदी करतो म्हणल्या ना. दिप्या प्रश्न तिचाच नाहीये. अगं मग कुणाचा प्रश्न आहे मम्मी? बापू तुम्ही गडबडीत असं अजिबात काय करू नका, दीदी यायला लागल्या. मग आधी मी माती विसर्जित करून येतो. अहो बापू थांबा, दीदीला येऊन दे, असं काय करू नका. तुला माहिती बापू अहो ऐका की, त्याला येऊन दे तरी. ती आली की मला थांबवणार मग मी सांग परत. की तू बापूंना. अहो बापू ऐका की माझं. अहो बापू ऐका की जरा. बापू असं नका करू, दीदीला येऊन. बापू काय हो, कुठे निघालात तुम्ही? माती विसर्जित करायला. काय बापू? अहो अजिबात नाही करायचं आहे हे. अहो एवढी वर्ष झाली तुम्ही माती जपून ठेवली आणि तुम्ही विसर्जित करणार आहात का ती? अजिबात नाही. तुम्ही थांबा बरं, ठेवा ती माती. शेतातल्या पूजेसाठी मी तुम्हाला घेऊन जायला आल्या. चला. नाही आप्प्या, तिथं नको.
उगाच जमिनीची खोटी आशा लावून बसलो होतो. नाही, एवढं आयुष्य गेलं, आता इथून पुढचं जाईलच की. जमीन तुमच्या हक्काची आहे, ती अशी कशी सोडायची बापू? अगं आप्पे, आता सवय झालीच आहे की ह्याची. हाय का तिथे काय राव, ही दोघं अशी का बोलतात मला काहीच कळना झालंय. अगं तू जमीन मिळवून देणार म्हणून 2 दिवसापूर्वी खुश होती दोघ जण. बापू असं का वागायला लागलाय तुम्ही? बापू आत्ता असं काय झालंय? अप्प्या का असं नाही, तू नाहीतर दिप्या पुढे जाऊन जमीन घेशीलच की, आम्हाला खात्री आहे. आम्हाला तुमची जमीन तुम्हाला मिळवून द्यायची आहे. हो बापू, आणि ही जमीन आपल्याला आधीच मिळाली असती ना तर आम्हाला वाढवताना तुम्हाला एवढ्या खस्ता खायला लागले नसते ना. हो बापू ऐका की माझं, अहो नका ती माती विसर्जित करू. तुम्ही दोघांनी बी माझं ऐका. तुम्ही माझं ऐकून घ्या. आता मी कोणाचंही काही ऐकणार नाही. मी काय म्हणलं होतं तुम्हाला? दीप्यानीच सांगितलं होतं ना, दसऱ्याच्या दिवशी आपली माती आपल्या शेतात मिसळायची म्हणून. मग आजच आपण आपली ही माती आपल्या शेतात मिसळायची. सुपारी घ्या, नारळ घ्या. तू नैवेद्याचं ताट आणलंय का? बंट्या, या खोड्यांनी खरंच पूजेचा घाट घातलाय की. चांगले की आई, आपल्याला हेच पाहिजे होतं. अरे पण ह्यांना कळालं खरं काय आहे ते. ह्यांच्या पायाखालची जमीनच सरकल. लय मजा येईल बंट्या. आई ते बघ ते येड, त्याला वाटतंय खरंच आपण त्याचा व्हिडिओ डिलीट केला. अरे सुजा बाळा, अरे शर्टाचं बटन नाही लावलं. हा जाता. सुजा, या मायलेखांचा काही घोळ घालायचा डाव तर नाही ना रे? मला काय माहित. खोटं बोलू नकोस. हो मी खरंच सांगतोय, मला काय माहित नाही. पण मला शंका येते. अरे शंका कसली, मला चांगलं वाटतच आहे. ह्या दोघांचा घोळ घालायचं नक्की काहीतरी डाव असेल. बघ बघ, त्याच्याशिवाय एवढी खिदळत नाही ते दोघं जण. मी सांगितलं मला काय माहित नाही. साहेब, तुम्ही शेती ना एकच नंबर जपली बघा. अरे खरंय बरं का, मला या ठिकाणी अजिबात अपेक्षा नव्हती बरं का. अरे दादा, मी कशाची जपली आणि राखली? मी फक्त सांभाळलंय 4 महिने. खरं तर या मातीची काळजी घेतली, या मातीचा मान राखलाय तो कदमांनी. आयुष्यभर या मातीचा मान राखलाय त्यांनी. विनया, खरं म्हणजे ही पूजा लय आधीच करायला पाहिजे होती आपण. दादा, प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. पण आज या पूजेत काही इग्न यायला नको असं वाटतंय. सरकार, आजच्या पूजेचा मान कदमांचा आहे बरं का. आज जर कोणी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला ना, तो या अर्जुन कदम काय करेल त्याचं त्यालाच माहित नाही. येता का सगळेजण? चला 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 पूजा. ये. चला आले का सगळेजण? आपण करूया सुरू. नाही, आप्पी नाही आले अजून. अरे मग बोलून घे की तिला, फोन कर लवकर. अपर्णा कुठं अडकले ना काय माहित. बाईसाहेब तिच्या मर्जीनं येत्याल. भटजी बुवा, आमच्याकडे लई यागळा कायदा आहे बर का.
जेव्हा कलेक्टर मॅडम येत्याल तोच मुहूर्त असतोय. मावशी आजच्या दिवशी तरी तोंड बंद ठेवा की. रिंग जात होती मगाशी पण फोनच उचलत नव्हती ती. भाऊजी अहो येईल ती. बापू दुसरं काय झालंय का हो? नाही म्हणजे एकदम असं वक्त बदल गया जजबात बदल गई. अरे ते उगाच काहीतरी कशाला बोल. आले सगळे लक्षात. हा त्यांना सांगा कलेक्टरची ऑर्डर आहे. ठीक आहे चला निघायचं ना. ऐक की तिथं सगळेजण असतील आपण नको जायला. अहो बापू जाऊया की आपण आधी तिथली पूजा उरकून घेऊ मग आपल्या शेताकडे जाऊ काय मम्मी. चला निघूया. मी चालू करा नी. आप्पे ऐक ना म्हणजे मम्मी तुमची पोरगी कलेक्टर आहे तुम्ही कशाला घाबरताय. नका काळजी करू. चला दीप्या चल बस गाडी. बापू द्या चावी. मम्मी चल. बापू लेकीवर विश्वास आहे ना. हो बसा मग चला. उचलला कर. नाही ना. भाऊजी येईल किती. हा पण फोन का उचला ना आप्पी तेच कळलं मला. एवढी नको काळजी करू अर्जा. आता उभ्या बंट्या अरे ही आप्पी येऊन काय घोळ बिळ तर नाही ना घालायची. अगं त्या बापूला समजावत बसली असेल. पूजेला कोण बसणार आहे. कदम बसणार आहेत. अरे नाही दादा मोठा आहे त्याचा मान आहे. नाही नाही आजचा मान तुझा आहे विनया. विनय काका तूच बस पूजेला. अरे तुझ्यामुळे तर शेत आहे. अहो विनू भाऊजी या तुम्हीच बसा. अहो तुमचा मान तुम्हालाच मिळायला पाहिजे. अहो कदम तुमच्यासाठी घाट घातला एवढा पूजेचा. या बसा तुम्ही. थांबा. या पूजेचा मान बापूंचा आहे. हा का आप्पे काय चेष्टा करते तू. सगळेजण थांबलेत पूजेसाठी. कदम बसा या. अर्जुन थांब. खरं तेच बोलतीये मी. या पूजेचा मान बापूंचा आहे. कारण ही जमीन त्यांची, ही जमीन त्यांची. सगळ्यांसमोर बापू थांबा. आता मी एकटी बोलणार आहे कोणीच बोलायचं नाही. थांबा जरा. अप्पे अगं काय बोलतेस तू हे. आई धरणग्रस्त लोकांना गव्हर्नमेंटनी काही जमिनी दिल्या होत्या. बापूंच्या नावावर पण जमीन होती एक केली आणि ती जमीन ही आहे. जी सरकारने लाडी. आणि आता ती बाबांच्या नावावर. म्हणून म्हणलं पूजेला बसायचं मान बापूंचा आहे कारण ही त्यांच्या हक्काची जमीन. अप्पे अगं बास कर. आम्हाला नकोय का काही. मम्मी होया गा आप्पे. आई शपथ दिदे म्हणून ती एवढे दिवस थांबली होतीस वय. हो दीप्या. आप्पे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे पण हिथं मध्ये येऊ नकोस तू. एवढे दिवस का गप बसलीस. अर्जुन मी तुला लय वेळेला सांगायचा प्रयत्न केला पण काही ना काही. पास कर रावे. सांगण्याचा प्रयत्न केला का नाही सांगितलंस मग ते सांग मला.
आता इथं पूजा मांडली आणि तुला आत्ता सुचलं का हे सगळं? अप्पे बघ, तुला चांगलं माहिती आहे माझ्यासाठी कदम काय आहेत आणि कदमांसाठी ही जमीन काय ती. अर्जुन मला चांगलंच माहितीये म्हणून सांगता येत नव्हतं ना मला. कसं सांगावं तेच कळत नव्हतं. अरे आता कळलं का मग काय करायचं ते? तसं बाबा मला खरंच माफ करा. अप्पे ऐक ना, माझ्याशी बोल, त्यांच्याशी नको बोलू, माझ्याशी बोल. बोल. मला खरं तर घटस्थापनेच्या दिवशीच हे कळलं होतं. कसं सांगावं तेच कळत नव्हतं. घालमेल होत होती जीवाची. अर्जुनलाही त्रास होणार हे माहिती होतं. अप्पे बास झालं का आता हे सगळं? सगळ्या महत्वाच्या गोष्टी पोटात लपून ठेवण्याचं बंद करणं तू आता. अर्जुन बाळाच्या वेळी पण तेच केलं होतंस तू. एका शब्दाने कुणाला बोलली नाहीस तू. आता पण तेच केलंस. हेच होणार याचीच तर भीती होती मला. अगं सांगायचं ना मग अप्पे आधी. एका शब्दाने तरी बोलायचं ना. काहीतरी मार्ग काढला असता आपण बसून. मी माझ्या वडिलांची जमीन आहे, मी देणार नाही कोणाला.